नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपला बी ए भाग 1 सेमिस्टर 2 बी ए भाग 1च्या विद्यार्थ्यांसाठी आपला विषय आहे समाजशास्त्र. तर आपल्या सेमिस्टर 2ला अभ्यासक्रमाला जो आता परीक्षेला जो विषय जो आहे तो उपयोजित समाजशास्त्र. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण गेल्या लेक्चरला आपण पहिल्या टॉपिकचं थोडं इंट्रोडक्शन आणि जे काय आपण थोडासा अभ्यासक्रम घेतलेला आहे, वेगवेगळ्या विचारवंतांचे योगदान, त्यापैकी आपल्याला एम.एन. श्रीनिवास यांचे योगदान, त्यांचे जीवन वगैरे आपण पाहिलेलं आहे, किंवा श्रीनिवास यांचा संरचनात्मक कार्यवादी योगदान, सामाजिक परिवर्तन, धर्म आणि समाज, खेडेगावाचा अभ्यास पाहिलेला आहे, जातीविषयाचा दृष्टिकोन. आणि आता आपण विद्यार्थी मित्रांनो, आपण ह्याच्यामध्ये प्रभावी जात कशा पद्धतीची आहे हे आपल्याला पाहायचं आहे. आणि त्या पद्धतीनं आपण विद्यार्थी मित्रांनो, या प्रभावी जातीमध्ये एम.एन. श्रीनिवास यांच्या मते भारतीय समाजव्यवस्थेच्या चौकटीत आढळणाऱ्या सर्व जातीमध्ये त्यांची संख्या, त्यांची भूमिका, त्यांचा प्रभाव याबाबतीत समानता आढळत नाही. यातील काही जाती मोठ्या प्रमाणात संघटित तर काही जाती खूपच विस्कळीत स्वरूपात आढळतात. तसेच काही जाती ज्या संघटित आहेत त्या इतर जातीवर आपला मोठा प्रभाव अथवा वर्चस्व दाखवत असतात. या संदर्भात श्रीनिवास यांनी प्रभावी जात ही संकल्पना मांडली. प्रभावी जात ही व्याख्या आपण पाहूया विद्यार्थी मित्रांनो. व्याख्यामध्ये इनव्हर्टेड कॉममध्ये जेव्हा एखादी जात दुसऱ्या जातीपेक्षा संख्येने प्रबळ असते, तसे जेव्हा ती दुसऱ्या जातीचा आर्थिक आणि राजकीय सत्तेसाठी वापर करून घेते आणि जेव्हा ती स्थानिक जातीच्या श्रेणीरचनेत धार्मिक विधीत उच्च स्थान उपभोगीत असते, तेव्हा तिला प्रभावी जात म्हणतात. इनव्हर्टेड कॉमा कंप्लीट फुल स्टॉप. तर विद्यार्थी मित्रांनो, श्रीनिवास यांनी प्रभावी जात ही संकल्पना वेगवेगळ्या 6 निकषावर स्पष्ट केली आहे. ती म्हणजे स्थानिक पातळीवर उपलब्ध असणारे मोठ्या प्रमाणातील जमीन अथवा क्षेत्र. 2. संख्यात्मक आकार. 3. स्थानिक उच्च निश्चितेचे वरिष्ठ स्थान. 4. पाश्चात्य शिक्षण आत्मसात असणे. 5. आर्थिक आणि राजकीय सत्ता मोठ्या प्रमाणात असणे. 6. जातीतील लोकांचा उच्च व्यवसाय असणे. वरील निकषापैकी खालील 3 निकष अधिक महत्त्वाचे आहेत. 1. संख्यात्मक आकार. 2. जमिनीच्या मालकी हक्काचा आधारित आर्थिक सत्ता. 3. राजकीय सत्ता. वरील 3 निकष पूर्ण करणारी ती प्रभावी जात होय असे श्रीनिवास म्हणतात. तर या निकषावर भारतात आढळणाऱ्या प्रभावी जात पुढील प्रमाणे आहेत. 1. कर्नाटकातील लिंगायत आणि वकलिंग. 2. आंध्र प्रदेशातील रेड्डी आणि कमाज. 3. केरळमधील नायर आणि एजावाज. 4. तामिळनाडूतील गौंडर, पडियाशी आणि मुदलियार. 5. महाराष्ट्रातील मराठा आणि ब्राह्मण. 6. उत्तर भारतातील राजपूत, जाट, गुजर, बनियाज. 7. गुजरातमधील पटेल. वरील सर्व जाती या प्रभावी जाती आहेत. अनुवंशिक, आंतरविवाह व पारंपरिक मूल्यांचे जतन करणारा स्थानिक समूह म्हणजे जात, अशी व्याख्या करून श्रीनिवास यांनी ग्रामीण समाजातील सामाजिक विषमतेचे वस्तुनिष्ठपणे अध्ययन केले आहे. संस्कृतीकरण, पाश्चात्यकरणातून झालेले परिवर्तन, औद्योगिक विकास, शिक्षण प्रसार, सत्तेचे विकेंद्रीकरण होऊनही जातीचे प्रभुत्व आणि प्रभावी जातीचे महत्त्व कमी होऊ शकलेले नाही. राजकीय सत्ता व आर्थिक सुविधा प्राप्त करून घेणे ही त्यांची महत्त्वाकांक्षा आजही कायम आहे. सत्तेतून संपत्ती व संपत्तीतून सत्ता हे चक्र अव्याहतपणे चालू ठेवण्याचे प्रमुख सूत्र प्रभावी जातीचे असते असे श्रीनिवास यांना वाटते. तर विद्यार्थी मित्र, आपण संघर्षात्मक दृष्टिकोन हे आपण पाहूया. तर संघर्षात्मक दृष्टिकोनातून आपल्या मूलभूत गरजांची पूर्तता करण्यासाठी व्यक्तींना निसर्गाशी संघर्ष करावा लागतो. यातून संघर्षाचे विविध प्रकार आणि वर्चस्व निर्माण झाले व समाज व्यवस्थेतील संघर्षवाद हा एक आधार बनला असे यातील पुरस्कर्त्यांचे मत बनले. त्यामुळे समाज म्हणजे उत्क्रांती आणि संघर्ष यांची सातत्यपूर्ण व्यवस्था आहे हे स्पष्ट केले गेले. यातील पारंपरिक संघर्षवाद दृष्टिकोन हा अर्थातच कार्ल मार्क्सचा होता.
कारण त्याने आपला द्वंद्वात्मक भौतिकवादाचे तत्त्वज्ञान मानवजातीच्या निसर्गाशी व स्वतःशी चालणाऱ्या संघर्षाला लावण्याचा प्रयत्न केला आणि मानवजातीच्या इतिहासाचे भौतिकवादी विश्लेषण करण्याचा प्रयत्न केला. अशाच तऱ्हेचा दृष्टिकोन रॉबर्ट पार्क यांनी विकसित केला. यापेक्षा अधिक निसर्गवादी दृष्टिकोन विल्फ्रेड पेरेटो आणि थर्स्टन फेबलेन यांनी वापरला व सामाजिक असंतुलन आणि संघर्ष या संदर्भात अविशिष्ट आणि मानवी गुणधर्म या संकल्पना वापरून त्या आधारे स्पष्टीकरण करण्याचा प्रयत्न केला. तर संघर्षात्मक सिद्धांताचे स्वरूप आपण पुढील प्रमाणे पाहूया. तर अभिजात संघर्षात्मक सिद्धांतामध्ये दोन परंपरा आपल्याला दिसून येतात. तर संघर्षात्मक सिद्धांताच्या स्वरूपामध्ये एक सत्ता संबंधातील परंपरा, यामध्ये मायकेल व्हॅली, बोर्डिन, हॉब, मॉस्को यांनी या परंपरेच्या अंतर्गत राजकीय सत्ता संघर्षाचे विश्लेषण केले आहे. यामध्ये त्यांनी राज्य हे विश्लेषणाचे केंद्रस्थान मानले आहे. दोन आर्थिक व्यवहाराच्या अंतर्गत स्पर्धात्मक संघर्षाची परंपरा, ॲडम स्मिथ, रॉबर्ट माल्थस आणि त्यानंतरच्या अनेक विद्वानांनी आर्थिक व्यवहाराच्या अंतर्गत होत असलेल्या स्पर्धात्मक संघर्षावर आपले लक्ष केंद्रित केले. समाजशास्त्रीय संघर्ष सिद्धांत या दोन्ही परंपरांच्या समन्वयावर आधारित आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, थोडक्यात आपल्याला समाजशास्त्रीय संघर्ष सिद्धांत अथवा दृष्टिकोन हे समाजात मूलतःच अस्तित्वात असणाऱ्या संघर्षात्मक प्रवृत्तीवर भर देतात. हा संघर्ष समाज रचनेत अंगभूत असतो, तो अंतर्गत असतो, तसाच बहिर्गती असतो. सत्ता संपत्तीचे विषम वाटप होत असताना तो जो संघर्ष निर्माण होतो त्यावर हा दृष्टिकोन भर देतो. तर आपल्याला मित्रांनो, ह्याच्यामध्ये आता आपल्याला कार्ल मार्क्सचे योगदान आपण बघूया. तर कार्ल मार्क्सच्या योगदानामध्ये कार्ल मार्क्सचा जीवन परिचय आपण थोडक्यात पाहूया. या थोर समाजशास्त्रज्ञाचा जन्म 5 मे 1818 रोजी जर्मनीतील राहीन प्रांतातील ट्रियर या शहरात झाला. डच आई व जर्मन पिता हेनरिच या ज्यू दाम्पत्याचा हा मुलगा. कार्ल हा प्रखर बुद्धिमत्तेचा आणि सर्वांचा लाडका होता. वडिलांचा वकिलाचा व्यवसाय त्याने पुढे नेऊन भरपूर पैसा मिळवला ही त्याच्या आईची इच्छा होती, पण नियतीच्या मनात वेगळेच होते. कारण जगभरातील कामगारांना त्यांच्या श्रमाचे योग्य मूल्य मिळावे म्हणून त्याने आपले सर्व आयुष्य खर्ची घातले आणि स्वतः मात्र दारिद्र्यात राहिला. अशा परिस्थितीत फ्रेडरिक एंजल्स या त्यांच्या मित्राने त्याला आधार देण्याचा प्रयत्न केला. 1830 ते 1835 या काळात ट्रियर येथे त्याने शिक्षण घेतले. अखेरच्या परीक्षेसाठी त्याने जो निबंध निवडला होता त्याचे शीर्षक होते इनोडेड कॉममध्ये व्यवसाय निवडीच्या संदर्भातील एका तरुणाचे विचार, इनोडेड कॉमा कंप्लीट. त्यानंतर बॉन आणि बर्लिन विद्यापीठात त्याने कायद्याचे शिक्षण घेतले. तर विद्यार्थी मित्रांनो, त्यांनी तो स्वतंत्र निर्भीड विचारांचा पाठीराखा, समाजवादाचा जनक, पत्रकार, महान तत्ववेत्ता, जगभरातील कामगारांचा देवदूत होता. त्याचे लिखाण व कार्यकर्तृत्व हे विविधांगी स्वरूपाचे होते. तर कार्ल मार्क्सनी वाङ्मय निर्मिती काय आहे ते आपण आता पाहूया. एक, द होली फॅमिली, एंजल्स समवेत लिखाण. 2, द पॉवर ऑफ फिलॉसॉफी, द्वंद्वात्मक व ऐतिहासिक भौतिकवादाविषयी. 3, कम्युनिस्टो मॅनिफेस्टो. 4, दास कॅपिटल, 3 खंडांमध्ये समाजवाद्यांचे बायबल. 5, द क्रिटिक्यू ऑफ गोथा प्रोग्राम. 6, इकॉनॉमिक अँड फिलॉसॉफिकल मुन्सिक्राफ्ट द जर्मन आयडियॉलॉजी. तर या तत्कालीन सामाजिक आर्थिक परिस्थितीचा प्रभाव आणि विचारवंताचे सानिध्य यामुळे त्याच्या व्यक्तिमत्वाचा विकास होण्यास मदत झाली. भांडवलशाहीचा विकास, श्रमशाहीचे प्राबल्य आणि कामगार हे शेतमजुरांचे होणारे शोषण यातून त्यांचे क्रांतिकारी विचार विकसित झाले. तर विद्यार्थी मित्रांनो, मार्क्सचे योगदान आपण पाहूया. मार्क्सचे योगदान काय आहे
तर 1 ऐतिहासिक भौतिकवाद, 2 द्वंद्वात्मक भौतिकवाद, 3 आर्थिक निर्णयवाद व सामाजिक परिवर्तनाचा सिद्धांत, 4 सामाजिक वर्ग सिद्धांत, 5 वर्ग संघर्षाचा सिद्धांत, 6 वर्गविहीन समाज रचना, 7 अलगीकरणाचा सिद्धांत, 8 अतिरिक्त मूल्यांचा सिद्धांत व भांडवलशाहीचा विकास. तर विद्यार्थी मित्रांनो, एकूणच मार्क्सचे तत्वज्ञान व विचारधारा भौतिकवादी स्वरूपाची आहे. तो आपल्या तत्वज्ञानात श्रम, मूल्य, भौतिकतेचा हेच आधारभूत मानतो. त्याचे एकूण तत्वज्ञान विकासवादावर आधारलेले आहे. त्याचे विचार आणि सिद्धांत वास्तविकतेशी निगडीत आहे. शोषित कामगार वर्ग हा त्याचा विचारांचा केंद्रबिंदू आहे. ज्या विषमतेमुळे समाजात संघर्ष होतो, वर्गरचना निर्माण होते, त्यातून सामाजिक परिवर्तन कसे होईल आणि वंचितांची सत्ता कशी प्रस्थापित होईल यावर त्याने अधिक लक्ष केंद्रित केले. मानवी जीवन व मानवी समाजाचा इतिहास हा संघर्षानेच भरलेला आहे हे त्याने ठासून सांगितले आणि आपले सर्व तत्वज्ञान व सिद्धांत संघर्षवादी विचारसरणीतून निर्माण केले. यामुळे मार्क्स म्हणजे संघर्षवादी विचारसरणीचा प्रणेता मानले जाते. तसे संघर्षवादी सिद्धांत आणि दृष्टिकोन म्हणजे मार्क्सवादी विचारसरणी असे समीकरण तयार झालेले दिसते. तर विद्यार्थी मित्रांनो, मार्क्सचा वर्ग संघर्षाचा सिद्धांत. तर मार्क्सचा वर्ग संघर्षाचा सिद्धांत आपण काय पाहूया. वर्ग संघर्षाचा मार्क्सने मांडलेला सिद्धांत म्हणजे त्याच्या सखोल अध्ययनाचा आणि अविश्रांत परिश्रमाचा दाखला आहे. त्याच्या विचार परंपरेत या सिद्धांताला विशेष असे स्थान आहे. मानवी इतिहास हा संघर्षाने कसा भरला आहे हे स्पष्ट करण्यासाठी त्याने सर्व ऐतिहासिक घटनांना समजून घेण्याचा प्रयत्न केला आणि त्या संदर्भात एक नवा दृष्टिकोन आत्मसात केला. या सिद्धांताच्या आधारावर त्याने भावी काळातील संघर्षाची नांदीच जणू समाजाला, जगाला दिली. भविष्यकाळात समाजात क्रांती घडू शकेल हे त्याने या सिद्धांताच्या आधारे आधीच सांगितलेले होते. या सिद्धांताद्वारे मार्क्सने हे स्पष्ट केले की वर्गसंघर्ष हा एक वास्तव संघर्ष आहे आणि भौतिकवादी समाजात तो एक अविभाज्य घटक आहे. त्याचा अर्थ असा नव्हे की भौतिकवादापूर्वी संघर्ष नव्हता. संघर्ष हा सदा सर्व काळ अस्तित्वात आहे, फक्त त्याचे स्वरूप भिन्न असते. तर विद्यार्थी मित्रांनो, थोडक्यात मार्क्सच्या वर्ग संघर्ष सिद्धांताचे विवेचन पुढील प्रमाणे करता येईल. मार्क्सच्या मते जोपर्यंत भांडवलशाही समाजव्यवस्था अस्तित्वात राहील तोपर्यंत वर्ग संघर्ष राहणारच. या वर्ग संघर्षातून पुढील परिस्थिती उद्भवते. 1. लहानसा कामगारांचा वर्ग जास्त फायदा मिळावा म्हणून संघर्ष करतो. 2. जसे कामगार संघटित होत जातात तसा वर्ग संघर्ष तीव्र बनत जातो. 3. कामगार एकत्र आल्यामुळे कामगार संघर्ष निर्माण होतात. 4. भांडवलदारही संघटना तयार करतात. 5. एकदा वर्ग संघर्ष अगदी टोकाला गेला की त्याचे क्रांतीत परिवर्तन होते. 6. उपभोग घेणारा वर्ग आपली स्थिती वाटेल त्या मार्गाने मजबूत ठेवण्याचा प्रयत्न करतो, तर कामगार किंवा मजूर वर्ग आपली स्थिती क्रांतिकारी मार्गाने बदलण्याची इच्छा करीत असतो. 7. आमच्यासाठी कामगारांनी जगले पाहिजे आणि काम केले पाहिजे ही भांडवलदारांची भूमिका असते, तर जगा आणि जगू द्या ही कामगारांची भूमिका असते. 8. कामगार आंदोलन हे बहुसंख्यांचे आंदोलन असते म्हणून त्याला सर्वमान्य जनतेचा पाठिंबा मिळतो. तेव्हा मार्क्सने कामगार वर्गाला एक सामाजिक शक्तीच्या स्वरूपात उभे केले, कारण संपूर्ण समाजात तो क्रांती घडवून आणू शकतो. भांडवलदारांची कामगारांच्या बाबतीत जी भूमिका मार्क्सने विषद केली ती बदलण्याचा एकमेव मार्ग म्हणजे कामगारांची क्रांती आणि त्यांची हुकुमशाही म्हणजे वर्गहीन समाजाची स्थापना होणे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण याच्यामध्ये आपल्याला आता A.R. देसाई यांची योगदान आपण पाहूया. तर जे थोर भारतीय विचारवंत जे आहेत A.R. देसाई यांचे योगदान. A.R. देसाई यांचा जीवन परिचय. अक्षय रमणलाल देसाई
यांचा जन्म 16 एप्रिल 1915 रोजी गुजरातमध्ये नडियाद या ठिकाणी झाला. त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर त्यांच्या वडिलांचा जे साहित्यिक होते त्यांचा मोठा प्रभाव होता. रमणलाल यांनी गुजरातमधील युवकांना प्रोत्साहित केले होते. AR देसाई यांनीही तरुणपणी बडोदा, सुरत आणि मुंबई येथे विद्यार्थी चळवळीत भाग घेतला होता. मुंबई विद्यापीठातून त्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतले, तसेच लॉची पदवी संपादन केली. 1946 मध्ये त्यांनी घुर्ये यांच्या मार्गदर्शनाखाली PhD पदवी संपादन केली. मुंबई विद्यापीठातच ते नंतर ते समाजशास्त्र विभाग प्रमुख म्हणून कार्यरत राहिले. 1947 मध्ये त्यांनी नीरा देसाईंशी विवाह केला, ज्यांनी स्त्रीविषयक अभ्यासात भारतात महान कार्य केले. AR देसाई यांनी 1953 मध्ये ट्रॉट्स्की रिव्हॉल्युशनरी सोशलिस्ट पार्टीचे सदस्यत्व स्वीकारले आणि 1981 मध्ये ते सोडूनही दिले. देसाई घुर्ये यांचे विद्यार्थी असले तरी त्यांचा अभ्यास हा संशोधनाचे कार्यक्षेत्र पूर्णपणे भिन्न होते. ते प्रथमपासून मार्क्सवादी विचारसरणीचे होते. विद्यार्थी व कामगार चळवळीत त्यांचा सक्रिय सहभाग होता. शेतकरी व कामगारी यांच्या प्रश्नात त्यांनी मोठे योगदान दिले. समाजशास्त्रात द्वंद्वात्मक प्रतिमानाचा त्यांनी सातत्याने पुरस्कार केला. मार्क्स एंजल्स ट्रॉट्स्की यांच्या विचाराने त्यांचे कार्य प्रभावित झाले. भारतातील सामाजिक वास्तवता जाणून घेण्यात अनुभवाश्रित संशोधनासाठी त्यांनी मार्क्सवादी दृष्टिकोनाचा पुरस्कार केला. तर विद्यार्थी मित्रांनो, AR देसाई यांचे वाङ्मयीन योगदान आपण पुढे पाहूया. भारतीय समाजशास्त्राला सामाजिक वास्तवतेचा जाणून घेण्याचा तो एक नवा मार्क्सवादी दृष्टिकोन त्यांनी प्राप्त करून दिला. त्या अनुषंगाने देसाई यांनी विविध विषयावर लिखाण केले आणि भारतीय समाजशास्त्राला समृद्ध करण्याचा प्रयत्न केला. त्यांचे लिखाण पुढील प्रमाणात विचारात घेता येते. 1. द सोशल बॅकग्राऊंड ऑफ इंडियन नॅशनलिझम. 2. रुरल सोशॉलॉजी इन इंडिया. 3. स्लम्स अँड अर्बनायझेशन ऑफ इंडिया. 4. स्टेट अँड सोसायटी इन इंडिया. 5. पेसेंट स्ट्रगल इन इंडिया. 6. रुरल इंडिया इन ट्रान्झिशन्स. 7. इंडिया फेथ ऑफ डेव्हलपमेंट. 8. अर्बन फॅमिली अँड फॅमिली प्लॅनिंग इन इंडिया. तर देसाईंचे संपूर्ण समाजशास्त्रीय विचार हे मार्क्सवादी प्रणालीवर आधारित होते. प्रामुख्याने खेड्यांची रचना, भारतीय समाजाचे स्थित्यंतर, भारतीय राष्ट्रवादाची सामाजिक पार्श्वभूमी, शेतकरी संघर्ष, राज्य आणि समाज या सर्व योगदानात त्यांच्या मार्क्सवादी विचारांचे प्रतिबिंब दिसते. त्यांच्या एकूण योगदानात मार्क्सवादी दृष्टिकोनाचे महत्त्व कसे पुढील जाणून घेता येते ते पाहूया. तर विद्यार्थी मित्रांनो, मार्क्सवादी दृष्टिकोनाचे महत्त्व त्यांनी इथं सांगितलेले आहे. तर AR देसाई यांनी 1980 साली मिरत येथे इंडियन सोशॉलॉजी सोसायटीचे 15वे अधिवेशन संपन्न झाले. त्या अधिवेशनात अध्यक्षीय भाषण देसाई यांनी केले. त्यांच्या भाषणाचा विषयच असा होता रिलेव्हन्स ऑफ द मार्क्सिस्ट अप्रोच टू द स्टडी ऑफ इंडियन सोसायटी. या अध्यक्षीय भाषणातून त्यांनी समाजशास्त्रातील आपली वैचारिक बांधिलकी काय आहे याचा सविस्तर खुलासा केला. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण भारतीय समाजाचे मार्क्सवादी दृष्टिकोनाचे विश्लेषण सुद्धा AR देसाई यांनी केलेलं आहे. तर भारतीय समाजाचे मार्क्सवादी दृष्टिकोन विश्लेषणामध्ये देसाई यांचे असे निवेदन आहे की भांडवलशाहीच्या विचारसरणीवर आधारित असणारी सामाजिक वास्तवता जाणून घेण्यासाठी योग्य अशा पद्धतीशास्त्राचा अवलंब शास्त्रज्ञांनी केला पाहिजे. समाजात होणारे परिवर्तन लक्षात घेऊन त्याचा अन्वयार्थ लावण्यासाठी उत्पादन संबंधावर आधारित दृष्टिकोनाचाच अवलंब केला पाहिजे. यासाठी देसाई यांनी मार्क्सवादी दृष्टिकोन वापरला. त्यांनी भारतीय समाजाचे विश्लेषण करताना जे महत्त्वाचे घटक मांडले ते म्हणजे 1. भारतीय समाज अस्तित्वात असणारे मालमत्ताविषयक संबंध. 2. भारतीय समाज परिवर्तनाचे स्वरूप. 3. भारतीय समाजातील जाती, धर्म, भाषा, आदिम समूह, सांस्कृतिक परंपरा यांची भूमिका. 4. भारतीय समाजातील सर्व उपगटाची अथवा उपव्यवस्थांची परिवर्तनाची भूमिका व मालमत्ताविषयक संबंधातील भूमिका आणि नियमात्मक दृष्टी.
5. औद्योगिक संबंध, भांडवल आणि कामगार संबंध, भांडवलवादी विकास मार्ग. 6. ग्रामीण नागरी शैक्षणिक विकास आणि गतिशीलता तसेच विकासाचे अन्य मार्ग. 7. उच्च तंत्रज्ञान निर्मिती, आर्थिक विकास, भांडवलशाही विकासाचा मार्ग या बाबतीत संस्थांची असणारी भूमिका. 8. कल्याणकारी राज्याचे निकष व मार्ग. 9. समाज आणि अर्थव्यवस्था विकासात राज्यघटनेची असणारी दृष्टी. 10. लोकशाही समाजवादी व्यवस्थेचे स्वरूप व त्यातून होणारा विकास व परिवर्तन. या सर्व गोष्टी लक्षात घेतल्या तरच भारतीय समाजाचे वास्तव विश्लेषण करणारा येऊ शकेल आणि त्यासाठी मार्क्सवादी दृष्टिकोनाचा कसा महत्त्व आहे हे देसाई यांनी स्पष्ट केले. तर विद्यार्थी मित्रांनो, AR देसाई साहेबांनी शेतकरी संघर्ष हा संघर्ष कशा पद्धतीचा हे पण मांडलेला आहे. तर पेशंट स्ट्रगल इन इंडिया आणि ॲग्रियन स्ट्रगल इन इंडिया आफ्टर इंडिपेंडन्स या 2 ग्रंथाचे AR देसाई यांनी वसाहत कालखंड आणि स्वातंत्र्य कालखंडातील शेतकरी संघर्षाचा सविस्तर आढावा घेतला आहे. या 2 कालखंडातील शेतकरी चळवळीमधील भेदही त्यांनी स्पष्ट केला आहे. आत्ताचा शेतकरी संघर्ष हा मालमत्ताधारी आणि गरीब शेतकरी, अशिक्षित अडाणी कृषिक यांच्यातील संघर्ष असून पूर्वीचा शेतकरी संघर्ष हा उत्पादनातील पुरेसा वाटा मिळावा म्हणून चाललेला संघर्ष होता. आत्ताचा संघर्ष हा पुरेसे वेतन, रोजंदारी मिळावी म्हणून चाललेला संघर्ष आहे. गरीब शेतकरी हे खालच्या जातीच्या आणि आदिवासी समूहातील असून त्यांचा संघर्ष हा अस्तित्वासाठी आणि तसेच चांगले जीवन जगायला मिळावे म्हणून आहे. त्यामुळे देसाई यांचे असे म्हणणे आहे की भारतातील शोषणकर्ती भांडवलवादी व्यवस्था नष्ट करून परिवर्तन झाल्याशिवाय प्रगती होणार नाही. हे परिवर्तन अर्थातच क्रांतिकारी असले पाहिजे. या भूमिकेतून त्यांनी मार्क्सवादी दृष्टीचा अवलंब केला आहे. या संदर्भात शेतकरी आणि आदिवासी यांनी ज्या चळवळी आणि उठाव केले त्यांचे वर्णन AR देसाई यांनी केले आहे. एकूणच कृषक समाजातील अशांतता, तिचे स्वरूप आणि विस्तार व त्यावरील उपाय यांचा विचार AR देसाई यांनी सविस्तरपणे केला आहे. शेतकरी चळवळ आणि संघर्ष या विषयाचे AR देसाई यांचे योगदान म्हणजे सामाजिक चळवळ, ग्रामीण समाजशास्त्र, ऐतिहासिक अभ्यास आणि मार्क्सवादी दृष्टिकोनातून त्यातील महत्त्व याविषयी महत्त्वपूर्ण योगदान आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण ह्या पहिल्या लेक्चरमध्ये वेगवेगळ्या विचारवंतांचे वेगवेगळे विचार आपण इथे लेक्चरमध्ये आपण घेतलेले आहेत. त्यांचं वर्ग जे काय सिद्धांत वगैरे त्या सिद्धांताचे पॉईंट्स पण आपण याच्यामध्ये सांगितलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, ह्या पहिल्या टॉपिकमधले आपण विद्यापीठ स्वरूपाचे कशा पद्धतीचे प्रश्न आहेत हे आपण इथं तुम्हाला मी थोडक्यात याचा आढावा घेतो. तर विद्यार्थी मित्रांनो, वस्तुनिष्ठ प्रश्न आहेत. योग्य पर्याय निवडून खालील विधाने पूर्ण करा. तर विद्यार्थी मित्रांनो, हे जे क्वेश्चन आहेत हे आपण तुम्ही याचा अभ्यास करा, लेक्चर ऐका आणि यामध्ये जे काय प्रश्न आहे त्याच्यामध्ये आपण थोडक्यात याच्यामध्ये जो काय तुम्ही विद्यापीठ स्वरूपाचे जे काय प्रश्न आहेत हे तुम्ही सविस्तर त्याचा अभ्यास करा. त्याचा आणि या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा तुम्ही प्रयत्न करा विद्यार्थी मित्रांनो. तर पुन्हा आणि मी तुम्हाला ह्या विद्यापीठ स्वरूपाचे जे काय प्रश्न आहेत त्याचा मी फोटोग्राफी इथं तुम्हाला मी सांगत आहे. हे प्रश्न वाचून घ्या, उत्तरं त्याची तुम्ही शोधण्याचा प्रयत्न करा विद्यार्थी मित्रांनो. आणि ह्या पुढील लेक्चरला आपण जो काय टॉपिक नंबर 2 जे आहे ते आपण घेणार आहे. तर टॉपिक नंबर 2मध्ये आपल्याला जे आपण समाज आणि जनसंपर्क माध्यम हे आपण घेणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण हे प्रश्न आपण पाहिलेले आहेत. तर याचा तुम्ही थोडक्यात याचा अभ्यास करा आणि आपण पुढच्या लेक्चरला आपण दुसरा टॉपिक घेऊया विद्यार्थी मित्रांनो. थँक्यू व्हेरी मच.